तिकडे गेल्यावर बघू माझ्या चार्जरने चार्जिंग होत असेल तर ठीक, नाही तर भाई सॅमसंगच्या दुकानात दाखवेन मी फोनला. फायनली अकॅडमीमध्ये पोहोचलोय आणि तेव्हा आपले पाहुणं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू व्हिडिओ, वेलकम टू ब्लॉग. आता वाजलेत सकाळचे 8:30 आणि मी रेडी झालेलो आहे आणि आपला अंजीर शेक पण खायला घेऊयात आता आणि निघूयात. एकतर एक लफडा झाला आहे, मी तुम्हाला तो पुढे जाऊन सांगतो मेन लफडा काय झाला आहे. चला तर गाईज, फायनली मी निघालो आहे. आता ही गाडी काढतो आहे, पप्पा येणार आहेत मला स्टेशनला सोडायला. तर मी ह्या गाडी म्हणजे स्टेशनपर्यंत पप्पा सोडतील आणि त्यानंतर काय ट्रेननीच जायचं आपल्याला. जरा गाडीवर कचरा मारून घेऊयात म्हणजे थोडं डिसेंट वाटते गाडी. आता निघूयात. गाईज फायनली स्टेशनला पोचलो आहे. आता इकडनं कल्याण स्टेशनला जायचा आणि मग तिकडनं आपली गाडी ट्रेन पकडायची. बघा ती समोर जी गाडी आली ना ती आपली ती हावडा मेल आहे. ती बघा ती हावडा मेल CSTला ती जाते ना, ज्याच्याने मी काल आलो आहे. ती गाडी आज आली किती वाजता? सकाळी 9:30ला. काल मला किती वाजता सोडलं? 5:30. नशीब तेवढं घाल. काहीच ते बघा, लोकांना वाटतं ना मुंबईत राहणं सोपं आहे. हे बघा मुंबईत राहणं सोपं नाही आहे, लय गर्दी असते भाई. माणसं कशी चढतात आणि कशी उतरतात त्यांनाच माहिती असतं. कुठंच तुम्हाला अशी रिकामं दिसणार नाही, सगळे गेट भरलेले दिसणार. ते बघा तो गेट, तो गेट. आता वाजायला आले 1 आणि आता मी जेवतोय. बघा अंड्याची भुर्जी, चपाती आणि एवढ्या वेळ मी फोन चार्जिंग लावलेला. एका काकांकडनं फोन चार्जर घेतला आणि चार्जिंग लावलेला. भाई माझ्या फोनची चार्जिंग लय उतरते यार, काय कळत नाही काय करू काय नाही. तिकडे गेल्यावर बघू माझ्या चार्जरने चार्जिंग होत असेल तर ठीक, नाही तर भाई सॅमसंगच्या दुकानात दाखवेन मी फोनला काय होतं बघूयात एकदा. आता जेवण करूयात. एवढा मोठा असून काय बघतायत? कार्टून बघतायत जेवताना. पण मी कोयनामधनं जातो ना, मला हे दोघं दिसतातच दिसतात. आतापर्यंत किती वेळा तरी गेलोय ह्याच्याने कोयनामधनं. प्रत्येक वेळी मला हे दोन्ही काका आणि आजी दिसतातच दिसतात. तसं कधीच होत नाही की मी ट्रेनमधून कुठनं चाललोय आणि मी काय घेतलं नाही. लस्सी नाही आवडतं. वरच्याच बर्थमध्ये बसलोय आणि अख्खी ट्रेन रिकामी बघा. अख्खी ट्रेन रिकामी. आणि जेव्हा तिकीट नसतं तेव्हा भरलेली असते. नशिबाचं खेळ. काय त्या एरियात गाडी पूर्ण सी होऊन जाते. सीचा आणि पूर्ण पण फिरली. सातारा स्टेशनला पोहोचलोय. हे बघा आलंय सातारा स्टेशन. तर गाईज फायनली सातारा स्टेशनला उतरलोय आणि हे बघा S1 हाय आणि मी S5 मध्ये होतो तिकडे. ओके, तर आता प्रवीण काका येणार आहेत पप्पांचे मित्र घ्यायला. तर ते म्हणजे स्टेशनच्या बाहेर जाऊन थांबणार आहे ते लोक. काका येणार घ्यायला, मग त्यांच्यासोबत जाऊया आपण अकॅडमी. चला. आणि मी आता काय जास्त दिवस नाही, 15-20 दिवसांसाठी चालू आहे. माझे ते जे उरलेले दिवस आहेत ते भरायला. हे बघा इकडे साताऱ्याच्या इथं कसं सगळं स्टँड म्हणजे मालगाडी लोड अनलोडचं काम चालू आहे. ते ढग बघा. बघा गाडीमध्ये 2 कंपार्टमेंट असतात, मध्ये गॅप आहे आणि त्या गॅप थ्रू सगळे दगड वगैरे खाली जात आहेत. हे मोठं एक कंपार्टमेंट आहे पूर्ण, पण याच्यात 2 जागा केल्यात आणि
त्यात पण मध्ये वेगवेगळे, म्हणजे काय माती कोळसा वगैरे असेल तर ते प्रॉपरली खाली त्या ह्याच्यात जिथं पण त्याला डंप करायचं असेल तिकडे पाडायला. चले ही जाणार नाही. जेव्हा पण मी साताऱ्याला येतो ना ट्रेननी, तेव्हा मला प्रत्येक वेळी असं वाटायचं की ह्या स्पॉटवरती येऊन एक फोटो काढावा. पण एक्झिट तिकडे आहे त्या साईडला, तर मी ह्या साईडला येतच नव्हतो. आणि इकडे एक ट्रेन उभी असायची, ट्रेन म्हणजे एक डब्बा उभा असायचा, आणि ह्या स्पॉटला येऊन मला एक फोटो काढायचा होता. पण मी कधीच नाही काढला तो, कारण की एक्झिट तिकडं असल्यामुळे मी आळशी माणूस तिकडनं निघून जायचो. मला नेहमी असा एक फोटो काढायचा होता, असा थंबनेलसाठी, की साताऱ्याला पोचलो. पण भाई तर घरी लेटर येईल. अकॅडमीमध्ये पोहोचलोय आणि तेव्हा आपले पाहुणं गाईस नशीब भारी बघा, 5 वाजता आलो आणि सगळी पोरं वर्कआउट करतात. आता आपण जाऊयात आतमध्ये. गाईस आता मी आहे 2 नंबर रूममध्ये आणि तुम्ही बघू शकता सगळं रिकामं झालं आहे सगळं. फक्त हा माझा खॉट आहे. आता मी काय करणार, माझी पण बॅग घेणार आणि 1 नंबरमध्ये शिफ्ट होणार, कारण की तिकडं पोरं आहेत. बाळा, पाहुणं, श्याम्या, मंग्या आणि कृष्णा, 5 जण आहेत आणि 6 बेड आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 2 बेड रिकामे आहेत. तर मी तिकडच्या रूममध्ये शिफ्ट होणार आहे. ओके. आता चार्जर हे बघा, माझा जुना चार्जर इथं आहे. ओके. आता हा लावून बघूयात की चार्जिंग फास्ट होते का नाही, का तेवढी स्लो होते. आणि जर का चार्जिंग स्लो होत असेल तर भाई माझी हवा टाईट होणार आहे, कारण की अक्षरशः चार्जिंग एवढी स्लो होते ना. आधी फुल चार्ज व्हायला 1 तास लागायचा, आत्ता ते 2 ते 3 तास लागत आहेत. 2 ते 3 तास माझ्या जीवावर आले फोन. तर मला असं वाटतंय की भाई, कारण की हा फोन मला लय मुश्किलने भेटला आहे. माझ्या भावाने लय कष्टाने मला फोन घेऊन दिला आहे. तर त्यामुळे मला भीती वाटते की बाबा ह्या फोनला काय नको व्हायला. आणि मी एवढा फोनला जपतो ना या, तर मग आधीचा फोन मी एवढा नव्हतो जपत, पण ह्या फोनला लय जपला आहे मी, कारण की याचा कॅमेरा वगैरे सगळं मला आवडतं म्हणून याला लय जपला आहे. आता बघूया चार्जिंग लावून. ओके गाईस, थँक गॉड चार्जरला काय झालं नाही आहे, आपली चार्जिंग होते. आता काय होतं, हा जो चार्जर आहे माझा, हा चार्जर आहे, हा फास्ट चार्जर आहे. आणि स्टार्टिंगपासून मी ह्याच्यानेच चार्ज करतो आहे, आणि आधी एक OnePlusचा चार्जर होता, त्या दोघांनीच चार्ज करतो. तर नंतर आता हा इथं राहिल्यामुळे मी किती घरी वेगळा होता, घरी 2 चार्जर होते त्याच्याने. परत बंगालला जाताना मानसीचं घेऊन गेलो. परत आता ट्रेनमध्ये दुसरे 2 जणांचे लावले होते, त्यामुळं फास्ट चार्जिंग होत नव्हती. लिहून येतं की फास्ट चार्जिंग, पण 1 तास. आता मी दुसऱ्या चार्जरला लावलं, त्याच्याने 1 तास 40 मिनटं दाखवत होतं, आणि ह्याची लावलं तर 1 तास 4 मिनटं दाखवत होतं. म्हणजे आहे काय, चार्जिंगमध्ये गडबड नाही झाली, नशीब चांगलं आहे आपलं. ओके. तर आता जाऊयात बाहेर. तर नाही आला, इच्छा तर नाही आहे माझी की काय करणार नाही आता रनिंग. आत्ताच तर आलो आहे भाई, आराम नको माणसाला, बॉडीला, शरीराला. अरे स्पीड कर. खाली कर, खाली कर. हो ना, पटकन. अरे